बराच काळ खिडकी बाहेर घालवला. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे तेव्हा, त्यामुळे घरी आणि जे घरमालक होते त्यांनी सांगितलं होतं की घरी नॉनव्हेज चालणार नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, पण ही आल्यानंतर तेव्हा ती नॉनव्हेज नाही खायची. अचानक एक दिवशी मी फ्रीज उघडला, त्याच्यात 6 अंडी होती. ती म्हणाली की मी आता आजपासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली, असं ते मला वाक्य मला आठवतंय. ठीक आहे, मग त्यातलं एक अंड बहुधा संपलं कधीतरी, ते मी बघितलं. त्यानंतर अजून एक संपलं काही महिन्यांनी. नंतर 4 अंडी राहिली होती. ती आम्ही तो फ्लॅट सोडेपर्यंत ती अंडी तशीच होती. ते शेवटी मी तिला म्हटलं, अगं ते आतल्या पिल्लांना तर थंडी वाजायला लागली असेल. तुम्ही ओव्हन मध्ये ठेवले असेल, निदान पिल्लं बाहेर आले. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तेवढंही नाही झालं. आय होप ते घरमालक ऐकत नाहीयेत, कारण त्यांना नाही नक्की ते ऐकतील. प्लीज ऐका. त्या साऊथ इंडियन्स बहुतेक त्यांना कळणारही नाही काय बोलतोय. हो का? आम्ही खाली असं ते कन्वर्ट करून टीप टाकू, काय बोलतात ते काय बोलतात ते. हे तर काहीच नाही. त्यांना मी एकदा सांगितलं होतं की मी एकटी राहते, मला बोर होते, तर मला कोणीतरी सोबत हवंय, तर मी माझ्या मैत्रिणीला बोलवू का? तर बहुधा त्यांना तेवढं हिंदी कळलं असावं, तेव्हा ते हो म्हणाले होते. पण नंतर ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ आहे म्हटल्यावर त्यांचा फोन आला की ऐसा कैसा आपने बोला मेरे को, वो कैसे रहती इधर, हम अलाउड नहीं करेगा वगैरे. त्यांना पटवायला म्हणून मी माझ्याकडे एक इडलीचा कुकर होता, तो मी गिफ्ट केला होता. जे की राहू द्या हो तुम्हाला, तर मी सांगितलं होतं की मी एकटी आहे, मला हवंय. पण हे स्वस्तात डील झालं. फार इडलीच्या कुकर मध्ये डायरेक्ट वर्षभर राहतात म्हणजे किती चांगलं आहे. दर 2 महिन्यांनी द्यायचं काहीतरी, इडल्या पाठवायच्या. आणि त्यांचंही असेल ना, त्यांचं ते बिघडलं की लगेच काय ऐसे कैसे तुम्ही रहने को देता, लगेच पॅन पाठवते. एक डोसा पण घालून द्यायचा त्याच्यावर. नाही त्या बघा हे कोण सांगताय जी मॅगी बनवते. तो मी मृणालला सतत कव्हर अप करत तिचा हात कोणी नाही पकडू शकत, कोणीच नाही. म्हणजे सिग्नलवर जर सपोज कोणी विकायला आलं काही ना, तर तो सांगेल की 150 रुपये आहे, जे काही म्हणजे असेल ते मध्ये ठेवणारं, गाडीला चिकटवायचं वगैरे. तर ती सुरुवात 20 रुपयापासून, म्हणजे 150. 20 बोलायला पण आपल्याला म्हणजे मी गाडी चालू, अगं शरू नाही, पण 20. अरे नाही मॅडम 20 का 20. पण ती घेते 30 रुपयात ते. नाही एका पॉइंट नंतर तो म्हणजे मॅडम ये फोकट लो, 20 रुपये मी देतो आपको रिक्षा के लिए जाने के लिए. इतका तो व्यवहार त्याला आवडत असेल. तर तुम्ही सगळे इकडे आलेला आहात. थोडक्यात आपली इकडे एक पार्टी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्टी हा शब्द जरी ऐकला तरी आमच्याकडे एक आंटी येतात. कसा आहेस? मस्त. छान ना. काय पण आंटी तुम्ही मागे एकदा येऊन गेला त्यानंतर डायरेक्ट आता कुठे होता इतके दिवस? माय गॉड काय सांगू ना. आय एम दॅट यु नो दॅट अमेरिका, यु नो अमेरिका. आय एम देअर ओनली ना. अमेरिकेमध्ये होतो? येस US, यु नो US. या US अमेरिका. वा वा वा. पण बरं झालं तुम्ही आज आलात. येस एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे. एअरपोर्ट वरून तुम्ही डायरेक्टली आलात? क्या बात. म्हणजे आज माय गॉड काय करतोय. अरे पायलट तुम्ही इथे काय करताय? कसला पायलट? अहो रिक्षाचं भाडं दिलं नाही या बाई. गप मेल्या गप. काय गप? मी 2 तास फिरवती बाई. मी अमेरिकेहून आले. कसली अमेरिका? उल्हासनगरला बसली बाई. USA ला बसली आणि US करते. किती पैसे बाकी तुझे? 3 रुपये कमी दिले ते दे. 3 रुपये तुझे? 3 रुपये आता दाखवतेस. 3 रुपये पैसे दे. चल पैसे दे. मी का? पैसे दे ना काय ठेवते ना पटकन. 1 रुपये घ्या. हे घे जा मर मेल जा. हे 1 रुपये. हे घे. हे काय? हे 2 झेरॉक्स आहेत. जा शरूरिक का ह्या पण इथंच येतोय. ह्या पण अशाच आहे. जाऊ दे चला सगळं लपडच इथं बाबा. ओके हाय भाकरवडी. हाय का? हाय एव्हरीबडी. या माय गॉड. अमेरिकन आली की असं होतं माझं माहितीये का. बॉईज अँड गर्ल्स
सो थांबा गर्ल्स काय बॉईज काय मी एकटाच आहे ना. मग तेच ना, तू एक बॉईज, मी एक हा? गर्ल, हा मी एक गर्ल आणि या सगळ्या गर्लच. किती छान. माय गॉड. अमेरिकन ऍक्सेंट बाकी काय प्रॉब्लेम. अमेरिका त्यामुळे ना दॅट्स वाय असो. हाय 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 कशी आहेस तू? वा 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 किती छान दिसतेस. वा व्हेरी गुड यार. बस ना तू काय. माय गॉड. बस 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 ओके बस. ओके ओके बस ये बस बस. अगं बस. बस प्रिय. बघ ह्याला म्हणतात प्रेम. मैत्री माझं Thank पण you, खूप sir. आहे. कुणावर? सगळ्यांवर. मी सगळ्यांबरोबर राहिले माहितीये का तुला? हो हो कुणा बरोबर? सगळ्यांबरोबर प्रियाबरोबर पण राहिले मी. माहितीये प्रिया ना हा एक नंबर पार्टी गर्ल आहे. कोण? ही. पार्टी गर्ल. हा काम नसेल तेव्हा पार्टी. सकाळी पार्टी, संध्याकाळी पार्टी, दुपारी पार्टी, रात्री पार्टी, पार्टी पार्टी पार्टी. आता ही हिचं घर आहे ना पार्टी हॉल म्हणून देते. एवढी पार्टी करते हो, प्रिया तू? म्हणजे काय. बरं आता कशी आहेस तू? मी मस्त. बरी आहेस ना? Yes, yes. छान खूप छान दिसतेस. Thank व्हेरी you. ओ हाय हाय कशी आहेस तू? वा वा छान. अरे आम्ही दोघी ना एकत्र राहायचं माहितीये तुला? हो अरे मग क्या एक बात. नंबर लग्नाळू आहे ही. हा हा जो भेटेल तिला सांगते माझीच लग्न करणं, माझीच लग्न करणं, माझीच लग्न करणं. सगळ्यांना सांगते माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या. एक दिवस माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तू तरी कर माझ्याशी लग्न. बाप रे. मी निघाले डायरेक्ट अमेरिका. नको बाई ते कशाला नाही का. आता हे झालं का लग्न तुझं? अगं बाई मेला बिचारा. अरे खरं. आणि ना ही ना आम्ही एकत्र राहायचो ना. मी बाहेर जायचं घरात एवढा पसारा. माय कोण? मी अजून कोण? मग पसारा केवढा पसारा. मी परत घरी यायचं आणि बघायचं ना की कळायचंच नाही पसारा कुठला आणि ही कुठली. म्हणजे मी सगळं आवरायचं माहितीये. सगळं वॉशिंग मशीन घ्यायचं आणि क्लीन करून टाकायचे. काय घ्यायचं? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीननी नाही होत ते व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन करतात. अगं बाई मग मी काय टाकायचं त्यात? मी सगळे कपडे उचलायचे आणि कशात तरी टाकायचे. काय म्हणतात त्याला? व्हॅक्युम क्लीनर. हा त्यात टाकायचंय. तरीच म्हटलं चोकअप का होतंय ते सारखं सारखं. माय गॉड. काय हे मोना? अरे असू दे ग. त्यालाच सांगते ना दुसऱ्यांना कोणाला सांगते. हाय कशी आहेस तू? मी मस्त. वाव काय छान अंगठी आहे ग. हो अजूनही तीच वापरतेस? माय गॉड आम्ही घेतली होती माहिती तुला? हो हा कुठे? अंधेरीला फुटपाथच्या खाली 20 रुपयाला दोन. आंटी तुझी बघू. हा ही काय अच्छा आहे ना कुठली? तीच आहे माझी पण अजूनही. अमेरिकेतली अंधेरी. म्हणजे अमेरिकेतून. हाय बड्डा. हा एक मिनिट सॉरी सॉरी. अरे यार तुम्ही एवढे सगळे आलात. तुम्हाला खायला प्यायला विचारले की नाही येणे? नाही. नीलू व्हॉट इज दिस नॉनसेन्स. सॉरी चुकलं माझं चुकलं आज. असं करायचं नाही. ओके नाही, नाही. या तुम्ही काय काय खाणार मला सांगा प्लीज. मी मागवते. मॅगडी Veg बर्गर, burger, फ्राईज, फ्रेंच फ्राईज. एक सांगा चला. हा व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राय. फ्रेंच फ्राईज. कोक ओके फ्लोट, हा कोक फ्लोट. नुसतं फ्लटलं तर मग असं टाकावं लागतं मध्ये मध्ये. गप्पा बस. मटेरियल नको आम्हाला. ओके हा हॅलो हा हेलो मैगडी. हाँ एक प्लेट बटाटा भजी. और 1 मिनट उसमें बटाटा नहीं डालना बिल्कुल. ओके पिछले टाइम कांदा भजी बोला था कितना सारा कांदा था उसमें. और चटनी अलग से. हाँ मिर्ची भी देना. तड़के देना तड़के. हाँ और नमक भी डालना उसमें. ओके ए आता मागवलंय मी. खायचं नाही तर खिशात भरेन एक एकेच्या. कळलं का? हा घेऊन जायचं सगळं. काय आज केलं? रात्री माझ्याकडे पार्टी आहेच. मी घेऊन जाईन. ओके ओके. ए बड्डा ए कशी आहेस बड्डा? डार्लिंग. तुला माहितीये हिचं नाव आहे काय? आरती वडापावकर. वडक बाळकर. बाळकर बाळकर. तेच बोलता येत नाही ना म्हणून मी म्हणायचं हिला आरती वडापावकर. ही ना एक नंबरची लब्बाड आहे माहिती तुला? हा मी ना गोरवण्यासाठी ना चण्याचं पीठ घेऊन यायचं ना घरी. तर ही स्वतः लावून बसायची घरात. बाप रे एकदा वडा समजून मिस तळणार होते हिला. पण वडा खूप बारीक झालीस ग. वॉकर वॉकर वॉकर. हा खूप त्रास होत असेल ना वॉकरला. पण आता छान दिसतेस. अगदी भजी बटाटा भजी. थोडा अजून कर मस्त मिरची भजी होशील मग एकदम छान. हसतेस काय? ओके ए चला आपण ना काहीतरी खेळूया ना. अय्या
सॉरी आय एम व्हेरी मच सॉरी आय कांट सी यू यू नो दॅट फ्लाईट अँड नाही यांना ना इंग्लिशचा प्रॉब्लेमच आहे माय गॉड त्यांना आहे तुम्हाला नाही बरं. येस ही ना हा माझी खूप खास मैत्रीण आहे माहिती आहे ओ अगदी म्हणजे हिने मुंबईत आल्या आल्या प्रथम काम काय केलं सांग काय? नवरा बघितला आणि कसं बघितला घराच्या बाहेर आली गॅलरीत उभी राहील खाली बघितलं नवरा मिळाला हो हो हे खरं आहे हे खरं आहे तिलाच विचारू द्या हे खरं आहे हो पण मी खाली नाही बघितलं मी वर बघितलं. अच्छा म्हणजे ते तुमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे सर आणि ना महत्वाचं माहितीये तुला काय गच्चीवरचं प्रेम आहे हो गच्चीवरचं. माय गॉड म्हणजे हे बिल्डिंग यांची होती का मग नाही नाही आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. हा. त्यामुळे मी पहिल्या मजल्यावर आणि तो तिसऱ्या मजल्यावर तर मी अशी बघायचे ओ क्या बात नशीब मान नाही रचकली कच करून रेंटवर